का अशी विचित्र स्वप्न पडतायत मला? का माझ्या स्वप्नात सतत बाहुली येते? देवा, त्या सुनीतानी पण बाहुली चालली होती आणि इतकी विचित्र स्वप्न मलाच का पडावीत? 3 वाजलेत. यावेळी पडलेली स्वप्न खरी होतात. नाही नाही, नको. हा हा कुठला संकेत तर नाहीये ना? खूप भीती वाटते मला. सुनीता मावशी आल्या होत्या, तू परत त्यांच्यावर चिडलीस? काव्याबद्दल काय बोलल्या का? तू केलास ना चोमडेपणा? एक मिनिट, मी काय केलंय? तुझं काय चाललंय? तू माझ्यावर का चिडतेस? मी काय तुझं घोडं मारलंय? कारण तू मला न विचारता पाळणा आणलास आणि तो पाळणा परतही करत नाही. राहू दे गाई, मी सुद्धा. तू सुद्धा काय? मी जर का बाळासाठी टी शर्ट आणि शूज आणलेत कळलं तर आई उलट टांगेल मला. बोल, तू सुद्धा काय? मी सुद्धा याला हेच म्हणत होतो, तो पाळणा नेऊन दे बरं. हा बघ, तू काळजी करू नकोस आई, तू टेन्शन घेऊ नकोस, होईल सगळं नीट. मी काय म्हणते आई, पुढच्या सोनोग्राफीच्या वेळी तुम्ही या आमच्यासोबत, म्हणजे एवढं टेन्शन नाही येणार तुम्हाला. हा, तू चूक केली आहेस ना, आता तूच निस्तर. चूक? अहो, मी काय चूक केली? म्हणजे काय? डॉक्टर काव्याबद्दल काय म्हणाल्या हे तू येऊन आईला सांगितलं होतंस, कळलं? तेव्हापासून भंजाळली आहे. गधड्या, उगाच माझ्या गुणी सुनेला काहीही बोलू नकोस. एकतर तुला सांगितलं होतं आशाच्या मदतीने तो पाळणा किमान अडगळीच्या खोलीत तरी टाक, तेही करत नाहीयेस. करतो, 2 दिवसात करतो माझी आई, चिडू नकोस माझ्या. जाऊ दे, मी आपली गुरुजींकडे जाऊन येते. झालं. काय गुरुजींना पाळणा नेऊन देणार आहेस? करा करा, चेष्टा करा तुम्ही आईची. खूप मोठे झालात ना तुम्ही दोघं. चला, मी जाऊन येते. आई, मी काय म्हणतो, ऐका ना भाऊजी, आत्ता नको, मला आधीच उशीर झालाय, गुरुजींकडे जायचंय, आपण नंतर बोलूया. हा, येते गं. काय झालं तुमका? काय हवंय? काय नाही, पण याचं काय बिनसलंय? आता कोडच उतर नसेल. एवढा सिरियस? अरे, अचानक लाईट का गेले? आता ना लवकरच घालमेल सुरू होईल. कन्फर्म ही जिन्यावरून पडणार आणि घरचे येईपर्यंत